कमॉन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या इयत्ता 9वी ड आणि ईच्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आपल्या या इंग्रजीच्या तासिकेसाठी आपलं इंग्रजीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकचं पेज नंबर तुम्ही 120 ओपन करायचं आहे. ओके, आपण ऑलरेडी इन आवर लास्ट पिरियड वी हॅड लर्न्ड द पेज नंबर 119 अँड नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न पेज 119, the last paragraph of this 119 page. Okay, so before starting this paragraph given on page number 119, let us recall that what we learned the day before yesterday in our English period, in our last period. Okay, so just we were discussing or we were learning the last paragraph on page 119, that what I had said in that last paragraph, that after the grammar we had a lesson in after the grammar we had a lesson in writing. म्हणजे आता तो लिटल फ्रँच तो मुलगा जो म्हणतो आहे तो असं म्हणतो की आता व्याकरणानंतर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. मग लिखाणाचा म्हणजे लिखाणाचा स्वाध्याय आमचा होता, लिखाणाचं काम आमचं सुरू होतं. दॅट डे, त्या दिवशी एम हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड फ्रान्स अलास, फ्रान्स अलास. आणि त्या दिवशी आमचे जे सर होते एम हॅमल, किंवा तुम्ही मिस्टर हॅमलही म्हणू शकता, एम हॅमलही म्हणू शकता. तर त्यांच्या हातामध्ये त्या दिवशी काही कागद होते आणि त्या कागदांवरती फ्रान्स अलास, फ्रान्स अलास असं सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. दे लुक्ड like little flags fluttering everywhere in the schoolroom, hung from the rod at the top of our desks. आणि त्यांच्या हातात जे कागद होते ते संपूर्ण वर्गात चिकटवलेले होते, हातामध्ये होते, हवेने ते फडफडत होते. सगळीकडे ते कागदांवरती त्यांनी फ्रान्स अलास, फ्रान्स अलास असं लिहिलेले असे कागदाचे तुकडे होते. म्हणजे असं समजा बॅनरसारखेच होते ते. यू ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. त्या दिवशी सगळेच कमालीचे शांत होते. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर. फक्त एकच आवाज येत होता, तो म्हणजे पेनने काहीतरी लिहिण्याचा आवाज येत होता. बरोबर. नाऊ टर्न द पेज, सी द पेज नंबर 120. आता सॉरी द पेपर ऑन द रूफ द पिजन्स कूड व्हेरी लो. द पिजन्स कूड व्हेरी लो अँड आय थॉट टू माय सेल्फ. त्या दिवशी इतकी शांतता होती की आमच्या शाळेच्या पत्र्यावरती पिजन्स म्हणजे कबूतरं बसलेले होते. आता तुम्हाला माहिती आहे कबूतर कसा आवाज करतात, गुर्र 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 असा आवाज करतात ते. फक्त त्यांचाच एवढ्या शांततेमध्ये त्यांचाच आवाज ऐकत होता. आणि मी माझ्याशी विचार करू लागलो की विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. आता काय झालं आहे माहिती आहे का, कदाचित हा लेसन मला वाटतं ते महायुद्ध झालं, ते महायुद्धाच्या वेळेस कदाचित जर्मनीने फ्रान्सचा काही भाग जिंकून घेतला असावा, बरं का. आणि जर्मनीने ते जे फ्रान्सचे अलास्क जो प्रदेश होता तो त्यांनी जिंकला असावा. आणि दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी आता जर फ्रान्सची सत्ताच नाही आहे तर फ्रान्सचं एज्युकेशन त्या ठिकाणी दिलंच जाणार नाही. म्हणून कदाचित जर्मनी, आता सरांनी सांगितलं इट वॉज हिज लास्ट डे, एम हॅमल या सरांचा शेवटचा दिवस होता आणि त्यांनी सांगितलं होतं की इट इज अवर लास्ट लेसन. ते बोलत होते ना, दॅट वॉज हिज लास्ट लेसन, तो त्यांचा शेवटचा लेसन होता. म्हणजेच काय की जर्मनीने तो प्रांत जिंकला असावा आणि नेक्स्ट डे पुढच्या दिवसापासून त्या शाळेमध्ये जर्मन भाषा शिकवली जात असावी. म्हणून आज ते सरांना शाळा सोडण्याचा आदेश आलेला आहे आणि आज त्यांचा शेवटचा लेसनसुद्धा फ्रेंच लँग्वेजमध्ये होता. तर लिटल फ्रँच हा जो मुलगा आहे हा असं म्हणतो आहे की ठीक आहे, जर्मनीने हे जे 2 प्रांत आमचे जिंकून घेतलेत, पण आज आमच्या शाळेच्या या छपऱ्यावरती किंवा पत्र्यावरती रूफ म्हणजे छप्पर म्हणजे कबूतर जे आनंदाने गात आहेत, बरं का, जे मनमोकळ्या गप्पा करता येते एकमेकांशी, की जर्मन शासन किंवा जर्मन सत्ता इथे रुजू झाल्यानंतर खरंच
हे कबूतरसुद्धा असेच आनंदाने गातील का यांना पण कंपल्सरी करतील? Whenever I look up from my writing, I saw M. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted काय आहे to fix in his mind just how everything looked in the little school room. आणि त्या दिवशी मी जेव्हाही सरांकडे बघायचो तर सर एकदम शांत त्यांच्या चेअरवरती खुर्चीवरती बसलेले, मोशनलेस, म्हणजे कोणतीही हालचाल नाही, काही नाही. आणि ते एका गोष्टीवरती त्यांचं गेझिंग, टू गेज म्हणजे टक लावून पाहणे, म्हणजे ते एकाच गोष्टीकडे टक लावून ते बघत होते वर्गामध्ये. फॅन्सी. For 40 years he had been there in the same place with his garden outside the window and his class in front of him just like that. गेली 40 वर्ष ही व्यक्ती या शाळेमध्ये शिकवण्याचं यांनी काम केलं. शाळेच्या बाहेर त्यांचं गार्डन, त्यांनी काळजी घेतली आणि आज मात्र आम्हाला सोडून जाणार आहेत. ओनली द डेस्क अँड द बेंचेस हॅड बीन वर्थ स्मूथ अँड द वॉलनट्स ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. आता म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी झाडं झुडपांची काळजी घेतली, वॉलनट म्हणजे अक्रोडच्या झाडांची काळजी घेतली, म्हणजे हे सगळं सोडून आता एम हॅमल हे जे आमचे सर आहेत हे सोडून सगळं चाललं, म्हणजे हे आज त्यांचा लास्ट डे आहे. तर पुढे काय म्हणतात, हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल, पुअर मॅन, टू हिअर हिज सिस्टर मूविंग about in the room above, packing their trunks for they must leave the country next day. आणि ज्या व्यक्तीने एवढं शाळेसाठी केलं, गार्डन तयार केलं, 40 वर्ष शिकवण्याचं काम केलं, त्या व्यक्तीला आज ही शाळा सोडून जावं लागतं आहे. किती त्यांना वाईट वाटत असावं. आणि अशातच त्यांची बहीण आली. ती बहीण त्यांचं सामान बांधण्यासाठी पुढे येऊ लागली, कारण त्यांना लगेच पुढच्या दिवशी त्यांना ती जागा सोडायची होती. पुढे काय होतं, आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री. रायटिंग, लिखाणाचं लेसन झाल्यानंतर आमचा आता इतिहासाचा तास होता. अँड देन द बेबी चॅन्टेड देअर बा, बे, बी, बो, बू, आ. हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट द लास्ट लेसन. आणि लिखाणाचा तास झाल्यानंतर आमचा इतिहासाचा तास झाला. अँड द बेबीज चॅन्टेड देअर, म्हणजे याला आता मला वाटतं लिटल फ्रँकला कदाचित भूतकाळात 12 कडी आठवत असावी, त्यावेळेस तो लहानपणी शिकत होता. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. जेव्हा चर्चमध्ये जी घड्याळ होती, जे 12 वाजले, ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द प्रशियन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर आवर विंडोज. आणि 12 वाजले दुपारचे, तेवढं ते प्रशियन सैन्य जे होते, जे कवायत करत होते, ते आता परतीच्या मार्गावर होते. एम हॅमल स्टूड अप. सर उभे राहिले. व्हेरी पेल, म्हणजे अत्यंत निस्तेज त्यांचा चेहरा झाला होता. त्यांच्या खुर्चीवरून उठले. आय नेवर सॉ हिम लुक सो टॉल. म्हणजे मी त्यांना असं एवढं दुःखी कधीच मी बघितलेलं नव्हतं आमच्या सरांना. आता पुढे, माय फ्रेंड्स सेड ही. सर म्हणाले, माझ्या मित्रांनो. आय म्हणजे ते दोनदा आय म्हणजे आई म्हणजे स्वतःबद्दल मी असं बोलण्याचा प्रयत्न करता, पण त्यांच्याकडनं बोललं जात नाही. बट समथिंग वॉज चोकिंग हिम, म्हणजे टू चोकिंग म्हणजे गुदभर, म्हणजे त्यांचा कंठ दाटून आला. ही कुड नॉट गो ऑन. तर बोलू शकले नाही, काहीतरी बोलणार होते. देन ही रिटर्न टू द ब्लॅकबोर्ड, टूक अ पीस ऑफ चॉक अँड बिअरिंग ऑन विथ ऑल इज माइट ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड. त्यांनी फळ्याकडे तो चेहरा केला, फळ्याकडे वळाले, ते खडू घेतला आणि त्यांनी फळ्यावरती शब्द लिहिला. काय लिहिला, नीट बघा, मी सर्कल केलं, विव ला फ्रान्स. विव ला फ्रान्स म्हणजे काय, त्याचा अर्थ आहे, त्याचा अर्थ दिला आहे बघा, हा मी इथे सर्कल केलं. त्याचा अर्थ आहे विव ला फ्रान्सचा मीन्स लॉंग लिव्ह फ्रान्स, म्हणजे फ्रान्स चिरायू हो. आपण नाही का 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण आपल्या देशाबद्दल आपण फलकलेखन करतो, भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो, म्हणजे एकंदरीत आपण आपल्या देशाला शुभेच्छा देतो. तसं सरांनी त्यांच्या देशाला, फ्रान्सला शुभेच्छा देताना म्हटलं की विव ला फ्रान्स, म्हणजे फ्रान्स चिराई हो. देन ही स्टॉप्ड अँड लीन इज हेड अगेन्स्ट द वॉल. त्यानंतर ते त्यांचं
चेहरा मस्तक खाली झुकलं, विदाऊट अ वर्ड, कोणताही शब्द न उच्चारता ही मेड अ जेस्चर टू अस विथ हिज हँड्स. काही न बोलता त्यांनी आपल्या चेहऱ्याच्या हावभावाने आम्हाला हात हलवला आणि म्हणू लागले, स्कूल इज डिसमिस, यू मे गो. शाळा संपलेली आहे, तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला सिलेबसचा लास्ट लेसन होता. लेसनचं टायटलसुद्धा द लास्ट लेसन असं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेसनचं जे इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी जे आहे ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. आपण इथे थांबूया. टिल देन, गुड बाय.